नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण शेअर मार्केटच्या संबंधित चालता बोलता हसत खेळत शेअर मार्केट शिकणार आहोत. यामध्ये आपण एक पहिला स्टॉक घेतलेला इन्फिबीम ॲव्हेन्यू. आता आपण आपला दुसरा स्टॉक घेणार आहोत, जी एक NBFC कंपनी आहे. NBFC कंपनी म्हणजे बँकेशी संबंधित नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असते. तर पैसालो डिजिटल ही कंपनी 1992 पासून कामाला आहे. ही काय करते ते आपण सर्वात प्रथम बघू. ही काय करते, स्मॉल इन्कम जनरेशन मोबिलिटी लोन पुरवठा करते, एंटरप्रेन्युअरल लोनसुद्धा देते, ही कॉर्पोरेट लोन देते, परत बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करते. याच्यामध्ये जिओग्राफिक फुटप्रिंटमध्ये बघितलं तर खूप याच्या भरपूर ब्रँचेस आहेत. याच्या जवळपास 3,565 ब्रँचेस 2025पर्यंत आहेत. याच्यामध्ये लेंडिंग लोन मॉडेल्समध्ये सुद्धा काम करते. हिच्या फायनान्शियल इयरमध्ये जो बोरोविंग जवळपास 2,298 कोटीपर्यंत झालेलं आहे. AI आणि ॲटोमेशन्समध्ये सुद्धा हे काम करत आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया. सर्वप्रथम आपण याचं बेसिक माहिती घेऊया. याचं म्हणजे आता याचं मार्केट कॅप किती, तर मार्केट कॅप आहे 2,811 कोटी. करंट प्राईस सध्या याची प्राईस चालू आहे 31 रुपये 20 पैसे आणि हाय 73 रुपयाचा मारलेला आणि लो जवळपास 29. म्हणजे ही सध्या हिच्या लोवरच काम करत आहे. स्टॉकचा PE 14 आहे. हा म्हणजे एकदम खूप चांगला PE आहे. बुक व्हॅल्यू 17 आहे. हे बुक व्हॅल्यूच्या डबलनं काम करत आहे, पण खूप चांगली आहे सध्याच्या या कंडिशनला. आपण हिला पिक करू शकतो लॉंग टर्मसाठी. ROE ROC चांगला आहे, 13चा आहे. ROC 13.1चा आहे आणि ROE 13.90चा आहे. प्रमोटर होल्डिंग हेल्थी आहे, 46% म्हणजे जवळपास 50% प्रमोटर पाहिजे, जवळपास आसपास आहे, म्हणजे चांगली आहे. बघा या प्रकारचा चार्ट आहे. म्हणजे खूप कंपनी 75 रुपयाच्या खाली आता जवळपास एकदम कन्सोलिडेशन फेजमध्ये गेलेली आहे. एकदम भरपूर दिवस झाले, जवळपास ही 27 मार्चपासून कन्सोलिडेशनमध्ये आहे. आता कंपनीने 29.8चा CAGR लास्ट 5 वर्षापासून मेंटेन ठेवलेला आहे. त्या कंपनीचं आपण अजून माहिती बघूया. हिच्या कंपॅरेटिव्ह कंपनी आहेत बजाज फायनान्स आहे, कोरोमंडल आहे, श्रीराम फायनान्स आहे, मुथूट फायनान्स, SBI कार्ड, सुंदरम फायनान्स, HDB फायनान्शियल सर्व्हिस यांची कॉम्पिटेटिव्ह आहे. PE सगळ्यात चांगला आहे 14चा PE आणि बाकीच्या कंपन्यांचा बघतो आपण तर 30च्या जवळपास आहे. मार्केट कॅप कमी आहे आणि लास्ट 3 वर्षाचा सेल्स ग्रोथ जो आहे तो हा 25.31चा आहे मित्रांनो. प्रॉफिट ग्रोथ बी चांगला 11चा आहे. PE 25.77 आहे इंडस्ट्री PE. सेल्स आपण जर बघायचं झाला तर सेल्स मार्च 2022ला हिचा रेव्हेन्यू हा जवळपास 100 कोटी होता. आता तो वाढून झालेला आहे 194 कोटी, म्हणजे रेव्हेन्यूमध्ये डबल झालेला आहे. प्रॉफिटसुद्धा क्वार्टर सुरुवातीला कुठं 15 कोटीचा प्रॉफिट यायचा, नेट प्रॉफिट आता तो 46 कोटी 62 कोटीपर्यंत वाढलेला आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे उद्या परवा रिझल्ट आहे याचा. तर बघा याच्यामध्ये रेव्हेन्यू बघा 218 कोटीपासून 700 कोटी, म्हणजे कंपनी कुठेतरी चांगलं काम करते. तर आपण याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये हिला आपल्याजवळ ठेवू शकतो. कुठे 100-150पर्यंत येत्या 2-4 वर्षामध्ये हा जाऊ शकतो. खूप चांगली कंपनी आहे. सेल्स ग्रोथसुद्धा चांगली, नेट प्रॉफिट चांगली, EPSमध्ये सुद्धा वाढ आहे. बघा सुरुवातीला EPS 69 पैशाचा होता, तर EPS आता 2 रुपये 22 पैशापर्यंत 2.22 रुपयापर्यंत सुद्धा गेलेला आहे. कंपाऊंड ग्रोथ चांगली आहे. लास्ट 10 वर्षात 17%, 3 वर्षामध्ये 36%. सेल्स ग्रोथसुद्धा चांगली आहे. आता याच्याकडे आपण हे बघूया रिझर्वमध्ये वाढ होते मित्रांनो. रिझर्व जवळपास 2000 आपण लास्ट 5 वर्षाचंच बघत जाऊ, जास्त लांबची काही गरज नाही. 724 वरून हा 1445, म्हणजे रिझर्व दुप्पटनं वाढले आणि कर्जसुद्धा दुप्पटनं वाढलेलं. कर्ज वाढणारच झालं मित्रांनो. NBFC म्हणजे लोन प्रोव्हाइड करते, म्हणजे तुम्हाला कर्ज काढून हे करूनच बिझनेस बनवायचा असतो. त्याच्यानंतर आपण बघूया कॅश फ्लो चांगला आहे, बरा आहे मित्रांनो. शेअर होल्डिंग पॅटर्न पहा. शेअर होल्डिंग प्रमोटर 48% आहेत. FIs पहिले 15% होते, 17%वर FIs कुठंतरी जाताना दिसत आहेत.
आणि DI सुद्धा बाहेर पडताना दिसतात मित्रांनो, पण येतील वापस. याच्यानंतर आपण याचं बघूयात मित्रांनो. आपण याचं आपण परत आलो मित्रांनो. हे बघूया 2010मध्ये हा शेअर जवळपास 6 रुपयाला काम करायचा. त्यावेळेस बिझनेस कमी होता, 30 रुपयापर्यंत हाय मारला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही 2020मध्ये त्याचा जी रेंज आहे समजा 30 रुपयाची ती तोडून तो कुठंतरी त्यांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे पुढल्या काळामध्ये. तर जवळपास 100 रुपयाचा हाय मारला आहे आणि आता तो आलेला आहे 31 रुपयाला, 30-31च्या रेंजमध्ये काम करतो आहे. हे बघा मित्रांनो, कधी एक बघायचं कोणताही शेअर जर मंथलीमध्ये जेव्हा त्याचा RSI 40, 30, 35 ह्या काही रेंजमध्ये येईल आणि त्यांनी त्याच्या हायपेक्षा 50-60%, 70% जेव्हा तो खाली येतो त्यावेळेस शेअरमध्ये लॉंग टर्मची पोझिशन बनते. तर हा शेअर वरून जवळपास 70% खाली पडलेला आहे. खूप चांगली पोझिशन आहे. मागच्या 5 वर्षामध्ये खूप चांगलं सेल्स ग्रोथ आहे, रेव्हेन्यू ग्रोथ आहे. तर आपण लॉंग टर्मसाठी इथे विचार करू शकतो. तर बघा आता याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक ही रेंज आहे मित्रांनो. आता एक छोटे टार्गेट सांगतो मी तुम्हाला. एक 50-49 रुपयापर्यंत हा येत्या काळामध्ये जाईल. लॉंग टर्म टार्गेट खूप मोठं आहे मित्रांनो. याच्यामध्ये लॉंग टर्म जर बघाल तर 100 रुपयाचं टार्गेट आहे. 200 ते 300% रिटर्न येऊ शकतो, पण याच्यासाठी कालावधी लागेल. इन्व्हेस्टिंगमध्ये एवढं आहे की तुम्ही कधी लॉंग टर्मचा विचार करूनच इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. तर एक आपण याचं टार्गेट ठेवूया 100 रुपयाचं, पण याला कालावधी 2 वर्षाचा द्यावं लागेल आपल्याला. 2 वर्ष 3 वर्ष समजा, जेवढा मोठा टाईम फ्रेम तेवढाच मोठं प्रॉफिट, हे लक्षात ठेवायचं सर्वात अगोदर. सध्या याच्यामध्ये रिव्हर्सल पॅटर्न बनत आहे. तर इन्व्हर्टेड हॅमर बनला आहे. आता या महिन्याची अजून क्लोजिंग बाकी आहे. बघूया आपण याच्यामध्ये इथं पोझिशन आपण बनवायला याच्यामध्ये काही क्वांटिटी ॲड करणार आहोत लॉंग टर्मच्या हिशोबाने. चार्ट खूप चांगला बनतो आहे. तर धन्यवाद मित्रांनो.